महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नाशिकमधील कथित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर आता नागपुरातही एका NGOच्या माध्यमातून धर्मांतराचे कारस्थान उघडकीस आलंय। संस्थेच्या सर्वेसर्वा रियाज काझीला अटक करण्यात आली आहे। नागपुरात नेमकं काय घडलंय पाहूयात। प्रकरण समोर आलंय मानकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धर्मांतराचा दबाव असल्याचं हे प्रकरण आहे। काय नेमकं हे प्रकरण त्याबाबत? परवा संध्याकाळी 3 ते 4 मुली आपल्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या NGOचा संचालक रियाज फाजिल काजी याच्याविरुद्ध तक्रार दिली। या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं की जी तक्रारदार मुलगी आहे तिनं आपल्याबाबत 2 वर्षापूर्वी विनयभंग झाल्याची माहिती पोलिसांना दिली। त्याचप्रमाणे काही मुली जॉब सोडून गेलेल्या आहेत। त्यांनी देखील सांगितलं की हा जो आरोपी आहे तो आपल्याला मुस्लिम चालीरीतींविषयी माहिती देत होता, नमाज पठण किंवा ज्या काही चालीरीती आहेत, दुआ पडणं वगैरे त्याची माहिती देत होता। त्या अनुषंगाने माहिती दिली। त्याचप्रमाणे एक 8 दिवसापूर्वी आरोपीने एका जॉब सोडून गेलेल्या मुलीच्या आईला फोन करून इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती, बदनामीकारक माहिती दिली आणि त्यानंतर या सगळ्या मुली पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही ती माहिती वरिष्ठांना दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल करून सेम डे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला काल रोजी माननीय न्यायालयात हजर केलं। माननीय न्यायालयाने त्याला 23 तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ही जी NGO आहे ती आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने सांगितलं की जी काही स्लम किंवा लेबर क्लासमधली लहान मुलं आहेत त्यांना शिक्षण देणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि यासाठी ही NGO काम करते असं आरोपीचं म्हणणं आहे। आणि एकंदरीत या सर्व गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास चालू आहे। काय गुन्हे दाखल आहे याच्यामध्ये विनयभंग, त्याच्यानंतर धार्मिक भावना ज्या त्यांच्या बाबतीत गुन्हा दाखल आहे आणि IT ऍक्ट कलम देखील आपण त्याच्यामध्ये लावलेला आहे आणि सविस्तर तपास चालू आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।